चंदन याने 45 धावांची विस्फोटक केली केली होती. तोच पार्थ चंदन आज मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि आज जर फार्म 11 बोनखोडे या संघाचा विचार केला तर प्रेक्षकांचं भरपूर सपोर्ट त्यांना भेटतोय. आणि ते मात्र मॅच स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू इथे डॉट बॉल. आणि इथे मात्र सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज अनिल जाधव. दुसरा चेंडू इथे सुंदर फटका, जस्ट टायमिंग. आणि इथे मात्र टायमिंगच्या स्वरूपात चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार, षटकार. यालाच तर रबर क्रिकेट बोलतात. तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या गोटोलीच्या स्पर्धेमध्ये थॉमस डायस याची बॅटिंग बघितली असेल तर रबर बॉल क्रिकेट हे फक्त टायमिंगने खेळलं जातं. आणि इथे मात्र चेंडू मात्र वाईट. आणि 2 चेंडूच्या समांतर संघाची धावसंख्या झाली म्हणजे 7. आणि पार्थ चंदन या फलंदाजासाठी खुश खबर. जर पार्थ चंदन या स्पर्धेमध्ये 50 धावा, माफ करा, या मॅच मध्ये 50 धावा कंप्लीट करतोय तर फार्म स्पोर्ट्स क्लबच्या वतीने 5,000 रुपयाचं रोख रक्कम प्राइज हे पार्थ चंदन याला दिलं जाईल. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. इतर मात्र पॅडला चेंडू लागतोय, माफ करा, बॅटशी संपर्क. सुंदर अंपायरिंग करतात विनीत दलवी. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. आणि ज्यावेळेस तुम्ही लेदर क्रिकेट खेळता त्यावेळेस तुम्हाला कोच फक्त एकच गोष्ट शिकवतो, फक्त नॉकिंग करा आणि टायमिंग करा. कारण टायमिंग ही गॉड गिफ्टेड असते. आणि ते मात्र फक्त टायमिंगनी खेळत असताना फलंदाज पार्थ. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. आणि ते मात्र परफ्यूम डिलिव्हरी, नाकाच्या जवळून जाणारा बॉल, एक सुंदर असा बाउन्सर टाकतोय तो म्हणजे गोलंदाज अनिल जाधव. आणि ते मात्र चेंडू काही विकेट किपर नंदन, मागच्या मॅचचा हिरो, त्याला काहीसा पकडता आला नाही ना चेंडू गेला तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. आणि सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज अनिल जाधव. आणि ते मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, नो फुटवर्क. आणि अशा प्रकारे अजून एक निर्धाव चेंडू टाकतोय. जर तुम्हाला पाऊस पडतो ज्यावेळेस विकेटवर त्यावेळेस तुम्हाला फुटवर्कचा वापर करणं अतिशय गरजेचं असतं. कारण खडे खडे फक्त वीरेंद्र सेहवागच खेळू शकतो. आणि अशा प्रकारे अजून एक डॉट बॉल, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. षटकातील शेवटचा चेंडू. आणि ते मात्र पुन्हा एकदा तीच चुकी, वारंवार खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, आधी अजून एक निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. आणि सुंदर असं षटक टाकले ते म्हणजे गोलंदाज अनिल जाधव याने. आमचे महाप्रिया गावाची गावदेवी माता सत्वाची, माझी गावदेवी माता सत्वाची, गावदेवी माता सत्वाची, माझी गावदेवी माता सत्वाची. तू दयालू, तू कृपालू, गावदेवी गावाची. तुझी तोड लागो आम्हा हो भक्तीची. तू दयालू, तू कृपालू, गावदेवी गावाची. तुझी तोड लागो आम्हा हो भक्तीची. धन्यवाद डीजे. 1 षटकाच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. आणि नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कर जितू, मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती तो जितू. बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आणि हा सामना दोन्ही संघासाठी करो या मरोचा मुकाबला असेल. आणि यावेळी सुंदर फटका, लॉफ केलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार. प्युअर क्लास दाखवत असताना आपल्या फलंदाजीचा फलंदाज पार्थ चंदन. आणि अशा प्रकारे 1 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे स्कोर कार्डवर 15. आणि जितू याच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार मारून काहीसा दबावामध्ये टाकत असताना गोलंदाज जितू याला. आणि सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करतोय फलंदाज पार्थ. फक्त टायमिंगच्या स्वरूपे हा चेंडूला पाठवले सीमारेषा पार, षटकार.
आणि ते मात्र काहीसा चेंडू खाली राहतो, गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू काहीसा खाली राहतोय आणि पार त्याला काही समजत नाही. आणि अजून एक सुंदर असा डॉट बॉल टाकतोय तो म्हणजे गोलंदाज जितू कमबॅक करत असताना या मॅचमध्ये. आणि जितू याच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन आणि यावेळेस मात्र खडे खडे पूल केलाय ते पण समोरच्या दिशेने आणि सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि संघाची धाव संख्या झाली 21. गोठवले येथे झालेल्या स्पर्धेमध्ये असाच फटका गंगाधर इंगोले याला पार चंदन यांनी मारला होता आणि त्याच फटक्याची पुनरावृत्ती करत असताना फलंदाज पार चंदन. पदर गेला वर पुरी जरा सुंदर गोलंदाजी करतोय, माफ करा फलंदाजी करतोय पार्थ. आणि ते मात्र जितू वर काहीच प्रेशर. आणि आपण बोलतो ना जब भी दिक्कत परिस्थिती आती है कुछ लोग निकरते तो कुछ लोग बिखरते. इथं बघूया जितू निकरते या बिखरते. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि ते मात्र जितू निखरते आणि ते मात्र रिवेंज घेत असताना गोलंदाज जितू. आणि ते मात्र फार्म 11 बोनकोडे या संघाला एक मोठा झटका लागतोय. पार चंदन बाद होतोय तो म्हणजे 19 धावसंख्येवर बाद होतोय तो म्हणजे पार्थ. आणि सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज जितू आणि पार्थ याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विनायक मस्कर. क्रिकेटच्या दुनियेत रुद्र 11 फेमस भारी ठाणे जिल्ह्यात. रुद्र 11 फेमस भारी ठाणे जिल्ह्यात. रुद्र 11 फेमस भारी ठाणे जिल्ह्यात. धन्यवाद डीजे. आणि आज मात्र विनायक मस्कर यांचे डॅडी स्वतः आपल्या सुपुत्राचा खेळ पाहत असताना तर आज मात्र बघूया विनायक कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि खूपच सुंदर कमबॅक म्हणायला लागेल गोलंदाज जितू याचं. आणि ते मात्र पहिला चेंडू आणि चेंडूला पाठवलं होतं म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि इथे मात्र आपल्या डॅडीला सलामी दाखवत असताना फलंदाज विनायक मस्कर. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो. सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज विनायक. आणि ते मात्र हवेमध्ये चेंडू आणि ते मात्र चौकार आणि पुन्हा एकदा चौकार आणि सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज विनायक. आणि मात्र जसा विनायक षटकार मारतोय जसा चौकार मारतोय तसा विनायकच्या डॅडीच्या चेहऱ्यावर ते हास्य दिसून येतं आणि सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज विनायक. आज मला वाटतं इथं आपल्या डॅडीला खुश करत असताना फलंदाज विनायक. आणि विनायक दाखवून देतोय घरच्या डॅडीला की का मी क्रिकेट खेळायला जातो. आणि सिद्ध करत असताना लहानपणी आपल्याला डॅडी बोलतात क्रिकेट नको खेळू त्याने काय होत नाही. आणि आज मात्र क्रिकेट पोरांची आवड का असते फर्स्ट चॉईस क्रिकेट काय असते हे आज मात्र सिद्ध करत असताना फलंदाज विनायक. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 31. सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज विनायक. पूर्णपणे जिम्मेदारी आज म्हणजे आपल्या कांद्यावर घेत असताना कारण करो या मरोचा हा महामुकाबला. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे फलंदाज आणि आता मात्र गोलंदाजी मार्ग करेल तो राज घोटणकर जरी आता विचार केला तर अनेक मोठमोठ्या संघातून खेळताना तुम्ही याला पाहिलं असेल. त्यामध्ये सँडी SP11 मुंबई असेल, त्यानंतर मॅग्निमिसन ऑफ नवी मुंबई असेल. पण आज मात्र रुद्र 11 मापे या संघाकडून खेळत असताना बघूया. पण आज मात्र बॅटिंग नाही गोलंदाजी मार्ग करेल तो म्हणजे राज घोटणकर. आणि समोर असेल त्याच्या म्हणजे वसंत. आणि इथे मात्र पहिला चेंडू वाईड काहीसा डोक्याच्या वरतून जात असताना बॉल वाईडच्या स्वरूपात 1 बाउन्सची ताकीद देत असताना आमचे स्क्वेअर लेगचे पंच मोहन दीक्षित एक तेज तर्रार गोलंदाज बोनकोड 11 या संघाचे. पण आज मात्र काहीसं बोनकोड 11 या संघाचा दिवस नव्हता. पण हार्ड लक नेक्स्ट टाइम ट्राय टू डू युअर बेस्ट. आणि इथे मात्र सुंदर असा फटका चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑफच्या मध्ये. आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक जितो आणि सुंदर असा बॅकअप केलंय तर म्हणजे
अनिरुद्ध यांनी सुंदर असा बॅकअप आणि अशा आता मात्र परत एकदा स्ट्राईकला येतो राज. माफ करा विनायक आणि ते मात्र पुन्हा एकदा षटकार आणि वारंवार वारंवार आपल्या डॅडीला सिद्ध करून दाखवत असताना विनायक. आणि आज मात्र आपण बोलतो ना खुशी फुले ना समय आणि त्यांच्या चेहऱ्यावर देखील खुशी इथे मात्र फुले ना समय आणि सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज विनायक. हर घर में तू एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। धन्यवाद डीजे. आणि ते मात्र काहीसा चेंडू खाली राहतोय सुंदर असं कमबॅक करत असताना गोलंदाज राज गोटनकर आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 39. आणि फार्म 11 बोनकोडे या संघाचा विचार केला तर नेहमीच तुम्ही त्यांना फार्म सोसायटीमध्ये प्रॅक्टिस करताना बघत असाल. आज मात्र प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट का म्हटलं जातं ते तिथं सिद्ध करत असताना फार्म 11 बोनकोडे या संघाचे सर्व खेळाडू आणि मला वाटतं काहीतरी आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी राज आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 39. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि ते मात्र पुन्हा एकदा लांबवरून खेळण्याचा प्रयत्न न ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे बॅटची कडा लागते आणि चेंडू जातं डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 40 लॉस ऑफ 1 विकेट. आणि फर्स्ट इनिंगमधला शेवटचा चेंडू बघूया या शेवटच्या चेंडूचा कितपर फायदा उचलतोय तो म्हणजे फलंदाज विनायक का चांगला चेंडू टाकून इथे मात्र गोड चांगला केला फांबलेन बोनकडे बघू शेवटी चांगला करतोय का. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपल्याने 3 षटकाच्या समाप्तीनंतर फार्म 11 बोनकोडे या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 40 आणि 41 धावसंघाचं आव्हान असेल ते म्हणजे रुद्र 11 महापे या संघाला. धन्यवाद डीजे. कालपासून
सुंदर असं गीत पेश करत असताना आमचे DJ आदेश, त्यांचं देखील खूप खूप आभार. आणि फार्म 11 बोनकोडे प्रॅक्टिस बंद करायची, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि रुद्र 11 महापे लवकरात लवकर आपली सलामीची जोडी ही पाठवावी. आणि यानंतर होणारा सामना ट्रॉम्बे 11 कोलीवाडा वर्सेस या संघातून जो जिंकेल त्यांचा इथे सामना खेळवला जाईल. तर ट्रॉम्बे 11 कोलीवाडा या संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यावी. या संघातून जिंकेल तो तुमच्याबरोबर 2 हात करेल. तर ट्रॉम्बे 11 कोलीवाडा या संघाच्या कर्णधार नोंद घ्यावी. आणि पंच लवकरात लवकर मॅच स्टार्ट करून घ्यायचे. फार्म 11 बोनकोडे कोणत्याही खेळाडूंनी प्रॅक्टिस करू नये. लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा. यानंतर आम्हाला अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. थोडं सपोर्ट करा. आणि आता मात्र फलंदाजी मार्क करत येतो म्हणजे फलंदाज सुरेश यादव आणि राज गोटनकर. राज गोटनकरचा जर विचार केला तर सँडी SP आणि मॅग्निफिसंट ऑफ नवी मुंबई या संघामधून त्याला ओपनचं क्रिकेट खेळताना पाहिलं असेल. आणि ते मात्र पहिल्या मॅचमध्ये थोडंसं काही कारणामुळे राज गोटनकर येऊ शकला नाही. पण दुसऱ्या मॅचमध्ये तो अवेलेबल असल्यामुळे आता मात्र बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि पहिल्या मॅचमध्ये भर पावसामध्ये सुंदर अशी फलंदाजीचा नमुना पेश केला होता म्हणजे फलंदाज सुरेश यादव, नंदन पाठक आणि अनिल जाधव याने. आणि जय गणेश सारसोळे सारख्या बलाढ्य संघाला बाद केलं. कारण जय गणेश सारसोळेसाठी हा ग्राउंड नेहमीच लक्की राहिला आहे. तर लवकरात लवकर मॅच स्टार्ट करून घ्या. पंच विनीत दलवी आणि मोहन दीक्षित लवकरात लवकर मॅच चालू करून घ्या. आणि गोलंदाजी मार्कवर असेल तर म्हणजे गोलंदाज पार्थ. आणि ते मात्र कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मंच बडा तो सरपंच खडा. आणि ते मात्र बघूया आज सरपंच बनतोय का गोलंदाज पार्थ. बॅटिंगमध्ये तर आपलं काम केलं, आता गोलंदाजी मार्कमध्ये बघूया कसा काम करतोय. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पहिला चेंडू डॉट बॉल आणि सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज पार्थ. आणि पार्थ त्याच्या कॅप्टन्सीचं खूपच कौतुक करायला लागेल. कारण पहिल्या मॅचमध्ये जर विचार केला तर विनायक मस्कर याने गोलंदाजी सुरुवात केली होती. पण आता मात्र पिचमध्ये काहीसं पाणी असल्यामुळे स्वतः गोलंदाज पार्थ आले गोलंदाजी करायला. आणि ते मात्र दिशाचे भटके आणि ते मात्र व्हाईट बॉल. आणि अशा प्रकारे रुद्र 11 महापे या संघाचं खातं उघडतंय. आणि संघाचं धावफलक जाऊन पोचतंय ते म्हणजे 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 1. आणि ते मात्र षटकार काहीसं पट्ट्यामध्ये होता बॉल आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलून घेत असताना फलंदाज सुरेश यादव. राजा तू सोना दिसते, माझा सोना तू बिल्लू दिसते, माझा राजा तू सोना दिसते, माझा सोना तू बिल्लू दिसते, तुझ्यावर थँक्यू DJ. आणि ते मात्र पार त्याचा जर विचार केला तर चेंडू फिरवण्यामध्ये खूप एक्सपर्ट असलेला. आणि ते मात्र सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक करत असताना गुडलेच पॉइंटवरनं चेंडू पडून काहीसा घुमाव घेत असताना चेंडू आणि ते मात्र डॉट बॉल टाकतोय. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. आणि ते मात्र विनायक मस्कर काहीसे एक्सपिरियन्स शेअर करत असताना गोलंदाज पार्थ चंदन याच्यासोबत. त्या बघूया या अनुभवाचा कितपर फायदा उचलतोय तो म्हणजे गोलंदाज पार्थ.
आणि ते मात्र रनअपमध्ये काहीसं व्यक्त येत असताना पार्थ याला इथे मात्र वाईड. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8, माफ करा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. आणि काहीसं दडपणमध्ये येत असताना गोलंदाज पार्थ. आणि आता इथं मात्र बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पार्थ. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, डॉट बॉल टाकतोय तो म्हणजे गोलंदाज पार्थ. संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 8 धावसंख्येवर. आणि ते मात्र सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे गोलंदाज पार्थ. आणि वारंवार चेंडू सुकवून आपली स्ट्रेंथ स्पिन याच्यावरती काम करत असताना पार्थ. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आणि इथे मात्र वाईट, कारण ज्या चेंडूवरती पार्थने 6 खाल्ला तो चेंडू तुम्ही बघितला असेल तो फास्टर वन होता. आणि पार्थची जर ताकद बघितली तर स्पिन करण्यामध्ये खूप असा सुंदर गोलंदाज पार्थ. आणि आता इथे मात्र आपली ताकद वर आपलं काम करत असताना गोलंदाज पार्थ. आणि इथे मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र ग्राउंड अमर्यादित असल्यामुळे चेंडू डिक्लेअर क्षेत्रात जातो आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. पहिल्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. तर बघूया या चेंडूचा फायदा उचलतोय का चेंडू निर्धाव टाकतोय पार्थ. आणि इथं मात्र हवेमध्ये चेंडू. आणि इथे मात्र सुंदर झेल पकडतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक आनंद. आणि ते मात्र सुंदर झेल पकडतोय आनंद उर्फ लाला या नावाने सुप्रसिद्ध असा खेळाडू. आणि सुंदर झेल. आणि इथे मात्र लास्टच्या चेंडूवर पार्थला मिळते विकेट. आणि अशा प्रकारे 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 1 लॉस 10 रन्स. आणि आता मात्र गोलंदाजी मार्क करत येतो म्हणजे गोलंदाज विनायक मस्कर. आणि स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे अनिल जाधव, सातारा क्रिकेटमधील एक चांगला खेळाडू. आणि त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कर विनायक मस्कर. आणि ते मात्र पहिला चेंडू सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज विनायक. वारंवार चेंडूमध्ये मिश्रण करतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील सुंदर असा गोलंदाजचा नमुना पेश केला होता तो म्हणजे गोलंदाज विनायक याने. आणि इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतोय. आणि ते मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये टाकलं तर चेंडू गेलाय तो म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. आणि माझ्या आठवणीनुसार बहुतेक 6-7 वर्षाआधी जुगाव येथे जी नाईट स्पर्धा झाली होती तिकडं अगेन्स्ट खिरणे 11 या संघाविरुद्ध खेळत असताना बोनकुळ 11 या संघातून विनायक मस्कर याने मेडन षटक असं टाकलं होतं. आणि तोच विनायक मस्कर बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज विनायक. तर ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाच्या कर्णधारांना नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. या संघातून जो संघ जिंकेल थेट लगेच तुमचा सामना त्या संघाबरोबर खेळवला जाईल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू गेलाय सीमारेषा पार न. संघाची धावसंख्या गेली ती म्हणजे किती बोलता
थँक्यू डीजे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो म्हणजे गोलंदाज विनायक. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय अनिल जाधव. आणि इथे मात्र आपलं विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि डीजे. थँक्यू सो मच डीजे आदेश. दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि प्रथम स्ट्राईकला येईल तो आता म्हणजे व्हेरी डेंजरस बॅट्समॅन राज गोटनकर. आणि इथे मात्र सुंदर चेंडू. आणि इथे मात्र षटक संपते. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22. आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे रुद्र 11 महापे या संघाला. आणि टार्गेट हा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. तर सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. थँक्यू डीजे. आणि 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. आणि गोलंदाजी मार्कवर येतो म्हणजे 22. आणि इथे मात्र पहिला चेंडू सुंदर फटका आणि षटकार. पिछले मॅच के हीरो नंदन पाठक. आणि या मॅच मध्ये देखील षटकारानं खातं उघडतो. सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज नंदन पाठक. आणि ट्रॉम्बे 11 या संघाने नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर समोरच्या कक्षामध्ये यावे. शिर्डीला जायाला चला चला उशीर झाला. आणि आता मात्र समीकरण येऊन पोचले 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता असेल. आणि मला वाटतं काहीसं विनायक याने आपला अनुभव हा भावेश याच्याशी शेअर केला पाहिजे. कारण मागच्या मॅचमध्ये जर विचार केला तर भावेश यांनी जास्तीत जास्त चेंडू ऑफ साईड ऑफ स्टंप ठेवले होते. पण या मॅचमध्ये पहिला चेंडू अकुट्टपदा चेंडू आणि त्याचा भरपूर समाचार घेतला तो म्हणजे फलंदाज नंदन पाठक याने. आणि आता मात्र बघूया कशा प्रकारचा कमबॅक करतोय भावेश. आणि इथे मात्र गचाळ गोलंदाजी. इथे मात्र एक बीमर प्रकारचा चेंडू टाकलाय तर म्हणजे गोलंदाज भावेश याने. आणि आता मात्र समीकरण येऊन पोचलंय. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे रुद्र 11 महापे या संघाला. आणि इथे मात्र आता सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज भावेश. आणि आता मात्र समीकरण येऊन पोचले 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. आणि टार्गेट हा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. तर दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. आणि इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षक अनिकेत याच्या हातामध्ये. आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते म्हणजे
3 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता असेल तर राज गोटनकर बघूया हा मॅच फिनिश करतोय की नाही. कारण फिनिशरचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी याला एक फिनिशरची पदवी दिली आहे. तर इथे मात्र राज गोटनकर MS धोनी स्टायलिशमध्ये फिनिश करतोय की नाही हे देखील बघणं योग्य असेल. पण सुंदर कमबॅक करतोय तो, म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर एक भीमर टाकल्यानंतर गोलंदाज भावेश. आणि इथे मात्र राजच्या बॅटमधून येते एक उत्तुंग हाय अँड हँडसम षटकार. आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि टार्गेट हा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा रूल आहे. तर दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका आणि MS धोनी स्टायलिश 6 मारून राज गोटनकर हा सामना जिंकून देते रुद्र इलेव्हन महापे या संघाला. आणि रुद्र इलेव्हन महापे या संघाचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. रुद्र इलेव्हन महापे या संघाचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. आणि ट्रॉम्बे 11 या संघाचा कर्णधार याने देखील नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. रुद्र इलेव्हन महापे वर्सेस ट्रॉम्बे 11 या संघाची नाणेफेक आमचे आदरणीय कमलेश भाई यांच्या शुभ हस्ते केली जाईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये यावे. आणि ट्रॉम्बे 11 या संघाने नाणेफेक जिंकले. लवकरात लवकर आणि ते मात्र रुद्र इलेव्हन महापे वर्सेस ट्रॉम्बे 11 या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल. माननीय आमचे आदरणीय कमलेश भाई यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी यावे. आणि इथे मात्र कमलेश भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आणि ते मात्र ट्रॉम्बे 11 या संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय लवकरात लवकर कळवा. आणि यानंतरचं तुम्हाला धावतं समालोचक ऐकवतील द व्हॉइस ऑफ नवी मुंबई आमचे आदरणीय कुणाल दाते सर. पाक्या भाई प्रैक्टिस बंद करो प्लीज. चला ट्रॉम्बे टीम निर्णय काय घेतलाय. क्षेत्ररक्षण. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. 3 ओव्हरची मॅच. जो संघ जिंकेल तो ट्रँग्युलर मध्ये दाखल होईल, ड्रॉ मध्ये जाईल. 30,000 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, आकर्षक लोकनेते चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 20,000 आकर्षक लोकनेते चषक. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000 रुपये रोख व आकर्षक लोकनेते चषक. 3 ओव्हरची मॅच. आणि या मॅच नंतर होणारा सामना
कामोठे टीम आणि जय गजानन कोक्षेत टॉससाठी यायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन कामोठे आणि जय गजानन कोक्षेत. चला बॅट्समन पाठवा लवकरात लवकर. टीम रुद्र 11 महापे बॅट्समन पाठवा लवकरात लवकर. शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाडाच्या विरुद्ध रुद्र 11 महापे ही ग्रुप बी मधली लास्ट मॅच आहे. जो संघ जिंकेल तो जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये ट्रँग्युलर मध्ये. चला बॅट्समन पाठवा लवकर.